नमस्कार मित्रांनो, करंट अफेअर्स टुडे 26 या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. चला तर मग आजचा पहिला प्रश्न पाहूया. साफ अंडर-19 साफचा अर्थ आहे साऊथ एशियन फुटबॉल फेडरेशन. महिला फुटबॉल चॅम्पियनशिप 2026चा किताब कोणी जिंकला? तर याचं योग्य आन्सर आहे भारत. तर साफ अंडर-19 महिला चॅम्पियनशिप 2026 ह्याचं 7वं आयोजन होतं हे, आणि 31 जानेवारी ते 7 फेब्रुवारीपर्यंत हा चालला. कुठे तर रंगशाला स्टेडियम, पोखरा, नेपाळ येथे. आणि विजेता भारत ठरलेला आहे. सलग हे तिसरे विजेतेपद आहे भारताचं. 7 ॲडिशनमध्ये भारताने 3 वेळा हे विजेतेपद जिंकलेलं आहे. आणि उपविजेता कोण ठरलं तर बांगलादेश. आणि स्पर्धेतील सर्वोत्तम गोलरक्षक कोण ठरलं तर मुनी. आणि फेअर प्ले पुरस्कार हा भारताला मिळाला. पुढील प्रश्न पाहूया. भारताचा पहिला पूर्णपणे डिजिटल FPI लायसन्स कोणी जारी केला? तर याचं योग्य आन्सर आहे कोटक महिंद्रा बँक. तर कोटक महिंद्रा बँकने देशातील पहिला पूर्णपणे डिजिटल फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर परवाना जारी केला आहे. आणि या प्रक्रियेमध्ये अर्जापासून मंजुरीपर्यंतची सर्व प्रक्रिया इलेक्ट्रॉनिक स्वाक्षरीद्वारे पूर्णपणे ऑनलाईन करण्यात आली आहे. FPI परवाना म्हणजे काय नक्की? तर FPIचा आधी फुल फॉर्म जाणून घ्या. फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर. ह्याचा परवाना म्हणजे परदेशी गुंतवणूकदारांना भारतातील शेअर्स, बॉन्ड्स यामध्ये गुंतवणूक करण्याची परवानगी देणारा परवाना आहे. कोटक महिंद्रा बँक ह्याची स्थापना कधी झाली तर 1985मध्ये. आणि याचे संस्थापक कोण आहेत तर उदय कोटक. आणि याचं मुख्यालय कुठे आहे तर मुंबई येथे. आणि MD CEO कोण आहेत तर अशोक वसवानी. आणि या बँकचं घोषवाक्य काय आहे तर लेट्स मेक मनी सिम्पल. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पाहूया. भारतातील पहिली महिला नेतृत्वाखालील इंडस्ट्रीयल पार्क कोणत्या राज्यात सुरू झाला? तर याचं योग्य आन्सर आहे कर्नाटक. तर फेब्रुवारी 2026मध्ये कर्नाटकातील गोविंदानपूर येथे आपल्या प्रकारातील पहिले महिला नेतृत्वाखालील औद्योगिक पार्क उद्घाटन करण्यात आलेलं आहे. हे 50 एकराने औद्योगिक क्षेत्र असून ते विशेषतः महिला उद्योजकांसाठी उत्पादन व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि चालवण्यासाठी डिझाईन करण्यात आले आहे. महिला नेतृत्वाखाली औद्योगिक पार्क, वुमन लेड इंडस्ट्रीयल पार्क म्हणजे असे विशेष औद्योगिक क्षेत्र जिथे कारखाने किंवा उद्योग प्रमुखतः महिलांच्या मालकीचे आणि महिलांद्वारे चालवले असतात. हे पार्क महिला उद्योजकांना उत्पादन आणि मोठ्या व्यवसाय क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी सुरक्षित सहकार्य आणि सर्व आधुनिक सुविधांनी सुसज्ज वातावरण प्रदान करते. महिलांच्या मालकीचे औद्योगिक पार्क मार्च 2022मध्ये हैदराबाद, तेलंगणा येथे स्थापन करण्यात आले होते. कोणाच्या थ्रू तर फिक्की लेडीज ऑर्गनायझेशनच्या थ्रू. आणि ह्याचं स्थापना कधी झालेली आहे तर 1983मध्ये. तर हे लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पाहूया. सर्वसमावेशक म्हणजे कंप्रेहेन्सिव्ह बर्ड ॲटलास प्रसिद्ध करणारे दुसरे भारतीय राज्य कोणते? तर याचं योग्य आन्सर आहे गोवा. तर गोवा हे केरळनंतर व्यापक राज्यस्तरीय बर्ड ॲटलास प्रकाशित करणारे दुसरे भारतीय राज्य बनले आहे. 7 फेब्रुवारी 2026 रोजी जारी करण्यात आलेल्या या ॲटलसमध्ये गोव्यातील पक्ष्यांच्या प्रजाती, त्यांचे वितरण आणि संख्या याचा सविस्तर वैज्ञानिक डेटा देण्यात आला आहे, जो संवर्धन आणि निरीक्षणासाठी उपयुक्त ठरणार आहे. हा ॲटलस 7 फेब्रुवारी 2026 रोजी गोव्याच्या 9व्या पक्षी महोत्सवाच्या दरम्यान प्रकाशित करण्यात आला आहे. महत्त्वाचा एक पॉईंट नोट करा. बर्ड ॲटलिस्ट जारी करणारे पहिले राज्य कोण आहे तर केरळ. आणि आता दुसरे कोणते ठरले आहे तर गोवा. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पाहूया. बॅडमिंटन आशिया टीम चॅम्पियनशिप 2026 कोठे झाली? तर याचं योग्य आन्सर आहे चीन. बॅडमिंटन आशिया टीम चॅम्पियनशिप हे जे 6वं ॲडिशन होतं हे 3 ते 8 फेब्रुवारीपर्यंत चाललं. आणि कुठे तर किंगडाओ, चीन येथे. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पाहूया. वायुशक्ती 2026 सराव भारतीय वायुसेनेने कोठे केला? तर याचं योग्य आन्सर आहे राजस्थान. वायुशक्ती अभ्यास 2026 हा भारतीय वायुसेनेचा एक प्रमुख लष्करी सराव आहे, ज्याचं आयोजन 27 फेब्रुवारी 2026मध्ये होणार आहे. कुठे तर राजस्थानमधील जैसलमेर येथील पोखरण रेंज येथे. आणि या सरावामध्ये 100हून अधिक विमाने सहभागी होणार असून त्यात राफेल, सुखोई 30 MKI, तेजस, जसवार आणि मिराज 2000 यांसारखी फ्रंटलाईन फायटर जेट्स असतील.
आणि भारताचे स्वदेशी प्रचंड अटॅक हेलिकॉप्टर या सरावादरम्यान थेट रॉकेट फायरिंगचे प्रदर्शन करणार आहे. तर हे मुद्दे लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पाहूया. बिकमिंग इनक्रेडिबल या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर याचं योग्य आन्सर आहे नवीन कुंडू. ही पुस्तका 2047 पर्यंत भारतीय पर्यटन क्षेत्राला 1 ते 3 ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेत रूपांतरित करण्यावर आधारित आहे. तर हे लक्षात ठेवा. पुस्तकाचं नाव आणि लेखक कोण आहेत? नवीन कुंडू. प्रश्न पाहूया. जागतिक दलहन दिवस म्हणजेच वर्ल्ड पल्स डे कधी साजरा केला जातो? योग्य आन्सर आहे 10 फेब्रुवारी. तर पल्स ऑफ द वर्ल्ड फ्रॉम मेडसिटी टू एक्सिलन्स याची थीम आहे. आणि संयुक्त राष्ट्र महासभेने 2016 हे आंतरराष्ट्रीय डाळी वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे. आणि 2019मध्ये प्रथमच जागतिक डाळी दिवस साजरा करण्यात आलेला होता. तर 10 फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय अरेबियन लेपर्ड दिन देखील असतो. UNGA म्हणजे या संस्थेचं पूर्ण नाव काय आहे? तर युनायटेड नेशन जनरल असेंब्ली. तर हे लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पाहूया. तर REC म्हणजेच रुरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशन लिमिटेड यामध्ये 52.63% हिस्सा कोणी विकत घेतला आहे? तर याचं योग्य आन्सर आहे PFC म्हणजेच पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन. पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडने रुरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशन लिमिटेडमधील सरकारची 52.63% हिस्सेदारी अधिग्रहित केली आहे. या अधिग्रहणानंतर REC ही PFC याची उपकंपनी बनली आहे. आणि RECचा फुल फॉर्म आपण बघितलाच, रुरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशन लिमिटेड. आणि याची स्थापना कधी झाली आहे? तर 1969मध्ये. ही महारत्न कंपनीमध्ये पण सामील आहे. आणि याचं मुख्यालय कुठे आहे? तर नवी दिल्ली येथे. आणि CMD कोण आहेत? तर जितेंद्र श्रीवास्तव. दीनदयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजना, सौभाग्य योजना आणि प्रधानमंत्री सूर्यघर मुक्त वीज योजना यांची अंमलबजावणी REC कडूनच करण्यात आली आहे. तर हे मुद्दे लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पाहूया. तर अलीकडे कोणत्या देशातील फ्युगो ज्वालामुखी सक्रिय झाला आहे? तर याचं योग्य आन्सर आहे ग्वाटेमाला. तर ग्वाटेमाला देशात स्थित फ्युगो ज्वालामुखी याला आगीचा ज्वालामुखी किंवा आगीचा डोंगर देखील म्हणतात. ग्वाटेमालाची राजधानी काय आहे? तर ग्वाटेमाला सिटी. आणि चलन काय आहे? तर ग्वाटेमालन क्वेट्झियल. तर ज्वालामुखी संबंधित काही महत्त्वाचे प्रश्न बनतील ते बघूया. ज्या खंडात एकही ज्वालामुखी नाही तो कोणता आहे? तर ऑस्ट्रेलिया. स्ट्रॉम्बोली ज्वालामुखी हा इटली लिपारी बेट याला भूमध्य सागराचा प्रकाशस्तंभ म्हणतात. इटलीतील प्रमुख ज्वालामुखी कोणत्या आहे? तर ॲटना आणि वेसुरियस. भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी कुठे आहे? तर बॅरन ज्वालामुखी. हा बॅरन बेट अंदमान निकोबार येथे आहे. आणि किलाउआ व मोना लोआ ज्वालामुखी या USच्या हवाई बेट येथे आहे. माउंट इबू, समेरू, लोबोटोबो, लाकालाकी, क्राकाटोआ, मेरापी, सिनाबर्ग इंडोनेशिया येथे आहे. आणि ज्वालामुखीतून सर्वाधिक बाहेर पडणारा वायू कोणता आहे? तर जलबाष्प. आणि रिंग ऑफ फायर हे प्रशांत महासागरात स्थित आहे. पृथ्वीचा सुरक्षा झडप सेप ऑफ व्हॅल्यू म्हणजेच ज्वालामुखी. हे महत्त्वाचे मुद्दे आहेत, लक्षात ठेवा. बाकी आजचा हा सेशन इथेच संपतो. कमेंट करून नक्की सांगा सेशन कसा वाटला आणि व्हिडिओला सपोर्ट करा. थँक्यू.